आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याची। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबई दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या 3 अत्याधुनिक युद्ध नौकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे। मुंबई दौऱ्यामध्ये पंतप्रधान हे महायुतीच्या आमदारांशी संवादही साधणार आहेत। पंतप्रधान मोदी हे मुंबईतील दौऱ्यात महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील। पुढच्या 2 ते 3 महिन्यात महापालिका निवडणुका लागणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। शिवाय दुपारी नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन देखील ते करणार आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई आणि नवी मुंबईचा महत्त्वाचा दौरा। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कसा आहे आजचा मोदींचा दौरा। नौसेनेच्या 3 अत्याधुनिक युद्ध नौकांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल। महायुतीच्या आमदारांशी ते संवाद साधणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत। विधान भवनात महायुतीच्या आमदारांसोबत त्यांचं खास भोजन असेल। नवी मुंबईतील खारघरमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही ते करतील। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, कशा पद्धतीने तयारी पाहायला मिळते सध्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर? अगदीच प्रज्ञा, आजचा हा जो दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा तो महत्त्वाचा मानला जातोय। कारण का महायुतीच्या शपथविधी सोहळ्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होत आहेत आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दौरा करतात। त्यामुळे निश्चितच निवडणुकीच्या आधीचा हा दौरा फार महत्त्वाचा ठरला जातोय। जर असा त्यांचा पण दौरा पाहिला तर मग आज सकाळी 9:15च्या सुमारास ते मुंबई विमानतळावर दाखल होतील। त्यानंतर हेलिकॉप्टरने ते नेव्हीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। जिथे 3 नौका आहेत त्या ज्या नवीन लॉन्च होणार आहेत त्याचं उद्घाटन ते करणार आहेत। टायगर गेट येथे जिथे नेव्हल डॉक नेव्हीचा कार्यक्रम होणार आहे तिथे ते उपस्थित राहणार आहेत। नंतर नेव्हीच्या आंग्रे सभागृहामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत ते संवाद साधणार आहेत। म्हणजे शपथविधी सोहळ्यानंतर प्रत्येक आमदारासोबत ते एकंदरीत बोलणार आहेत, बातचीत करणार आहेत आणि सर्व परिस्थिती ते जाणून घेणार आहेत। नंतर नेव्हीच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 3 वाजता ते नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत, इस्कॉन मंदिराच्या कार्यक्रमासाठी। आणि 5 वाजता नवी मुंबईवरून ते मुंबई विमानतळावर दाखल होऊन पुढे ते प्रस्थान करणार आहेत। त्यामुळे आजचा दौरा फार महत्त्वाचा मानला जातोय। विशेष म्हणजे ज्या 3 आपण म्हणतो की शिप्स त्यांचं सबमरीन त्यांचं उद्घाटन होणार आहे ते फार महत्त्वाचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आमदारांसोबत संवाद साधणार आहे। त्यामुळे निश्चितच प्रत्येक आमदार देखील उत्सुक आहे। मात्र या भेटी दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही आमदाराला आपल्यासोबत फोन बाळगण्यास मनाई केली आहे। त्यामुळे सर्व आमदार सकाळी 9 वाजता विधान भवनामध्ये दाखल होणार आहेत। एका बसने त्या सर्वांना डॉकयार्डच्या इथे नेलं जाणार आहे जिथे नेव्हीचा कार्यक्रम आहे तिथे, आणि तिथून पुढे त्याच बसने त्यांना पुन्हा एकदा विधान भवनात देखील आणलं जाणार आहे। त्यामुळे आजचा दौरा फार महत्त्वाचा मानला जातोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आणि आजचा हा विशेष असा दौरा असणार आहे। पूर्ण भारतीय बनावटीच्या युद्ध नौकांचं लोकार्पणही होईल।